नमस्कार सर्वांना. उन्हाळी कामाचे किंवा उन्हाळी पदार्थ बनवायची सर्वांचीच लगबग सुरू असेल, तर आज मी तुमच्यासोबत बटाट्याचे पांढरे शुभ्र असे चिप्स कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करते. बऱ्याच वेळा असं होतं की बटाट्याचे चिप्स काळे पडतात किंवा आता बनवल्यानंतर, सुकल्यानंतर छान आपले पांढरे शुभ्र दिसतायत. पण तेलामध्ये टाकल्याबरोबरच काय होतात की ते काळे पडतात, लाल पडतात. तर असं का होतं? कोणते बटाटे वापरले पाहिजेत? यासंबंधीचा पूर्ण डिटेल माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ कुठंही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तेलात टाकल्याबरोबरच किती छान असे आपले चिप्स फुलतायत हे सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल आणि अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे बटाट्याचे हे चिप्स उन्हातच वाळवायला पाहिजेत असं काही नाही. तुम्ही हे सावलीत जरी म्हणजे वाळवले तरीसुद्धा तुमचे हे चिप्स अगदी पांढरे शुभ्र होणार याची गॅरंटी मी तुम्हाला देते. मग ते कसे बनवायचे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर एकूण 3 किलो बटाट्याचे चिप्स मी इथं दाखवते. आता सगळे बटाटे मी इथं दाखवत नाही आहे. असे मोठे-मोठे बटाटे घ्यायचे. साधारणतः फेब्रुवारी-मार्चमध्ये नवीन बटाटे यायला सुरुवात होते बघा. तर असे बटाटे घ्यायचे, मोठेच बटाटे निवडायचे आणि बटाटे चांगले व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे, वरची साल काढून घ्यायची आणि मग काय करायचं की आपण बटाट्याचे चिप्स बनवायला घ्यायचे आहेत. आता इथं मी काही तुम्हाला बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे किंवा चिप्स कसे पाडायचे हे सांगणार नाही आहे. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे. फक्त बटाट्याचे चिप्स कुठं फसतात, कशाने लाल पडतात, याबद्दलची माहिती आपण यामध्ये पाहणार आहोत. तर असे मोठे-मोठे बटाटे घ्यायचे, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग त्याचे काय करायचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे. तर साधारणतः 3 किलो बटाटे या ठिकाणी मी घेतलेले आहेत आणि या 3 किलो बटाट्याची साल अशी मी काढून घेतली आणि पाण्यात टाकल्याबरोबरच बघा पाण्याचा कलर कसा झाला आहे. आता हे कशामुळं झालं असं, तर बटाट्यामध्ये असणारा जो काही स्टार्च आहे तर तो पाण्यात उतरला आहे आणि त्याच्यामुळंच हे बटाटे म्हणजे पाण्याचा रंग लगेच चेंज झालेला आहे. तर 3 किलो बटाट्याचे असे सगळे चिप्स मी काय केले तिथं तयार करून घेतलेले आहेत आणि बटाट्याचे चिप्स जेव्हा आपण धुतो ना, तर ते अगदी व्यवस्थित धुतले गेले पाहिजेत. बटाट्यामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतं आणि त्याच्यामुळंच ते स्टार्च जर का व्यवस्थित नाही निघालं, तर आपले बटाट्याची चिप्स काळे पडण्याची किंवा लाल पडण्याची शक्यता असते. त्यासाठी बटाट्याची महत्त्वाची टिप ती म्हणजे बटाट्याचे चिप्स धुताना ते काय करायचे आहेत, तर आपल्याला चांगले 5-6 पाण्याने स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत आणि चिप्स धुताना म्हणजे धुतलेत आणि ते लगेचच पाणी असं बाजूला काढले असं नाही करायचं. तर बघा चिप्स धुताना सुद्धा काय करायचे, थोडी-थोडी चिप्स अशी पाण्यातनं बाजूला काढून घ्यायचेत. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं की स्टार्च तसंच बटाट्याच्या चिप्समध्ये राहतं आणि पाणी बाजूला निघून जातं. तर तसं होऊ नये यासाठी इथं काय करायचं तर चिप्सच पाण्यातनं बाजूला काढून घ्यायचेत. म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं स्टार्च शिल्लक राहणार नाही. ही झाली महत्त्वाची टिप. आता मी तुम्हाला दाखवते बघा. तर या पद्धतीने हे चिप्स काय करायचे पाण्यातनं बाजूला काढून घ्यायचे. म्हणजे स्टार्च सगळं त्या पाण्यामध्ये उतरणार आहे आणि चिप्स बाजूला निघणार आहेत. तर यामुळं आपले हे बटाट्याचे चिप्स लाल पडणार नाहीत. तर हे झालं महत्त्वाचं. त्यानंतर दुसरी गोष्ट येते किंवा दुसरी टिप येते ती म्हणजे बटाट्याचे चिप्स आपण जेव्हा बनवतो ना, करतो ना हे चिप्स, तर ते खूप पातळ बनवायचे नाहीत. नाहीतर काय होतं की पातळ बनवले की आपण म्हणजे पातळ चिप्स झाले पाहिजेत म्हणून आपण पातळ खिसतो आणि नंतर मग काय होतं की बऱ्याच वेळा म्हणजे आपण ते शिजवून तर घेतो. शिजवून घेतल्यानंतर मग परत तळण्याची प्रोसेस होते. त्याच्यामुळे सुद्धा चिप्स आपले म्हणजे लाल पडू शकतात. तर इथं बघा असं मोठ्या पातेल्यामध्ये भरपूर पाणी मी घेतलेलं आहे आणि एक साधारण 3 ते 3.5 चमचे इतपत मीठ घेतलेलं आहे आणि पाव चमचा तुरटी घेतलेली आहे. आता रात्रभर पाण्यामध्ये म्हणजे तुरटी वगैरे घालण्याची बिलकुल आवश्यकता नाही आहे. जेव्हा तुम्ही चिप्स बनवताय ना, तर त्यावेळेसच ही तुरटी घालायची आणि त्याच्यातच मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे. मिठाचा खारटपणा कसा आहे, आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगत असते, की मीठ टाकताना मिठाचा खारटपणा कितपत आहे, हे लक्षात घेऊन मीठ टाका. आता इथं मी 3 ते 3.5 चमचे इतपत मीठ टाकलेलं आहे आणि हे बटाट्याचे चिप्स आपल्या पाण्याला चांगली उकळी आली, की त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि चिप्स आपल्याला
शिजवून घ्यायचेत. आता चिप्स पाडणं वगैरे हे म्हणजे आपल्याला सर्वांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. फक्त काळे कशामुळं पडतात आणि ते काळे पडू नयेत किंवा लाल चिप्स होऊ नयेत म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे हे फक्त मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. म्हणजे तुमचीसुद्धा चिप्स अगदी छान पांढरे शुभ्र होतील आणि त्याचबरोबर 2 वर्ष काय 3 वर्षसुद्धा हे चिप्स टिकतात. फक्त काय कोणताही वाळवणीचा पदार्थ असेल तर तो काय केला पाहिजे छान उन्हाला वाळवून घ्यायचं आहे. जरी शिजवून झाल्यानंतर तुम्ही सावलीत सुकवत असलात तरीसुद्धा जेव्हा सुकवून होतात त्यानंतर तरी कमीत कमी काय करायचं आहे त्याला 1-2 दिवस चांगलं ऊन दाखवायचं आहे. म्हणजे काय होतं की उन्हामध्ये छान असे ही कडकडीत सुकतात आपले वाळवणाचे पदार्थ आणि जेव्हा आपण ते म्हणजे हे करतो ना तळतो ना तर त्यावेळेस ते छान असे काय होतात की फुलतात सुद्धा. आता इथं बघू शकताय बटाट्याचे चिप्स आपले पाण्यात टाकल्यानंतर एक 5 ते 7 मिनिटांनीच काय झालेलं आहे टोटल 7 मिनिटांनी हे चिप्स मी चेक करते. तर अशा पद्धतीनं जर का हे चिप्स फाटले, चिरले बोटांनी आपण हे केल्यानंतर तर तेव्हा समजायचं काय की आपले हे चिप्स शिजलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे बटाट्याचे चिप्स शिजवायचे नाही आहेत. ओव्हरकुक झाले अगोदरच काय होतं की अगोदरच म्हणजे बटाटे शिजलेले आहेत बरोबर ओव्हरकुक झाले आणि नंतर जेव्हा तुम्ही ते तळायला जाल तर त्यावेळेस ऑब्व्हियसली काय होणार आहे की ते म्हणजे लाल पडणार आहेत. तर त्यासाठी ओव्हरकुक होऊ द्यायचं नाही. ही एक काळजी या ठिकाणी घ्यायची आहे. आणि हे चिप्स काय करायचे आता ह्या गरम पाण्यातून बाजूला काढून घ्यायचे. तर एका चाळणीमध्ये मी या पद्धतीनं हे चिप्स बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता हे पसरवायचे आहेत म्हणजे म्हणजे काय होतं की पसरवल्यानंतर जी वाफ आहे ना तर ती निघून जाते आणि जे म्हणजे बटाट्याची शिजण्याची जी काही प्रोसेस आहे तर ती तिथंच थांबते आणि मग हळूहळू आपण एक एक चिप्स सुकवायचं आहे. आता माझ्याकडं ऊन येतं आहे त्याच्यामुळं मी उन्हातच सुकवणार आहे. तुमच्याकडं जर ऊन येत नसेल किंवा तशा पद्धतीची जागा उपलब्ध नसेल बऱ्याच वेळा सिटीमध्ये काय होतं की ऊनच येत नाही. मग अशावेळी कसं वाळवणाचे पदार्थ करणार. तर ही गोष्ट इथं लक्षात घ्यायची की तुम्ही हे फॅनखाली सुकवले तरीसुद्धा चिप्स चालतील पण नंतर मात्र थोडं का होईना त्याला ऊन द्यायचंच आहे. तर प्लॅस्टिकच्या कागदावरती आता एक एक करून मी हे सगळे चिप्स काय करते सुकवणार आहे आणि छान 2 ते 3 दिवस चांगले मी कडकडीत उन्हामध्ये हे चिप्स सुकवणार आहे. तर तुम्ही बघू शकता असं एक एक करून काय करायचे चिप्स आपल्याला सुकवायचे आहेत. मदतीला कोण असेल तर तुम्ही 5 किलो 6 किलोचे सुद्धा एकत्र एकदम केले तरी चालतील. पण एकट्याने करत असाल तर थोडे थोडे करा. म्हणजे काय होतं की लोड येणार नाही आणि ते केलेल्याचं म्हणजे वाळवणाचे पदार्थ केलेल्याचा थकवा पण जाणवणार नाही. आणि असे भरपूर म्हणजे उन्हाळ्याचे बरेचसे पापड वगैरे याच्या रेसिपीज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर त्यासुद्धा नक्की एकदा चेक करा. तर इथं बघू शकता या पद्धतीनं मी सगळे चिप्स आपले असे सुकायला घातलेले आहेत आणि 2 दिवस चांगले कडकडीत उन्हामध्ये वाळवल्यानंतर आपले हे अशा पद्धतीनं चिप्स बनवून तयार झालेले आहेत आणि बघू शकताय सुकल्यानंतरसुद्धा त्याला किती छान पांढरा शुभ्र असा रंग आलेला आहे आणि चांगले सुकलेले सुद्धा आहेत. त्याच्यामुळं काय होईल आता उन्हात वाळवलेलं असल्यामुळं तेलात टाकल्याबरोबरच ते छान असे फुलणार आहेत आणि चांगले दुप्पट फुलतात पण आणि बिलकुल लाल किंवा काळे पडत नाहीत. तुम्ही बघू शकता आता मी तळल्यानंतर तुम्हाला दाखवतेच. अगोदर एक छोटी क्लिप तर तुम्ही पाहिलेलीच आहे पण अजूनसुद्धा तुम्हाला दाखवते. तर व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. चिप्स तळताना मात्र तेल खूप जास्त कडकडीत गरम करायचं नाही. नाहीतर तेल कडकडीत गरम झाल्यावर सुद्धा चिप्स आपले लाल पडू शकतात. तर तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे आणि मग आता याच्यामध्ये चिप्स टाकलेत आणि तुम्ही बघू शकता चिप्स टाकल्याबरोबरच किती छान फुललेले आहेत आणि रंगसुद्धा तुम्ही बघू शकता अगदी पांढरे शुभ्र असे आपले हे चिप्स बनवून तयार झालेले आहेत. बिलकुल पण म्हणजे जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे. फक्त ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना तर ह्या छोट्या गोष्टी किंवा ह्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात घेतल्यात तर तुमचेसुद्धा चिप्स लाल पडणार नाहीत, काळे पडणार नाहीत. बटाटे निवडताना मोठे बटाटे, ताजे बटाटे बघून घ्यायचे
त्याच्यातलं पूर्ण स्टार्च निघेपर्यंत 4 ते 5 वेळा बटाटे म्हणजे चिप्स छान स्वच्छ पाण्यातून काढायचे आहेत. त्यानंतर ओव्हर कुक होऊ द्यायचं म्हणजे शिजवताना चिप्स शिजवताना ते जास्त शिजू द्यायचे नाहीत. ह्या 3 ते 4 गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचीसुद्धा चिप्स किंवा या 3 ते 4 गोष्टींची व्यवस्थित काळजी घेतली तर तुमचेसुद्धा चिप्स असे पांढरे शुभ्र बनवून तयार होतील आणि 1 काय 2 काय 3 वर्षसुद्धा टिकतील. फक्त त्याला उन्हातसुद्धा वाळवणं तितकंच गरजेचं आहे. तर चॅनलवर नवीन असाल, अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या या रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे अजून जे काही मी वाळवणाच्या पदार्थांचे रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, तर त्यासुद्धा नक्की चेक करा आणि त्यातून कोणती एखादी नवीन पद्धत असेल किंवा नवीन प्रकार असेल, तर तो सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. नंतर भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.